तिखट टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दिक्सळ गावात श्री लक्ष्मी देवीची पारंपरिक यात्रा यंदा भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाली। दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा भव्य दिव्य स्वरूपात पार पडली। पंचक्रोशीतील भाविकांसह मुंबई पुण्यासारख्या शहरात कामानिमित्त गेलेले गावकरीही खास या यात्रेसाठी गावात दाखल झाले होते। दिक्सळ गावातील ही लक्ष्मी देवी हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। या देवस्थानाची पूजा परंपरेनुसार करांडे कुटुंबियांकडून केली जाते। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। मंदिरातील पुजारी दत्तात्रेय करांडे आणि देवाप्पा करांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी देवीला गोड नैवेद्य अर्पण केला जातो। रात्री भाविकांसाठी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्याचा सर्वजण मनमुराद आनंद घेतात। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी तिखट नैवेद्य असतो। त्या दिवशी दिवसभर पारंपरिक ओवींचे कार्यक्रम रंगतात। ढोलाच्या तालावर सादर होणाऱ्या ओवींनी वातावरण भारावून जाते। तसेच रात्री लोकनाट्य तमाशा सादर केला जातो। यंदा छाया विरकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांच्या तमाशाने रसिकांची मने जिंकली। विशेष म्हणजे हा तमाशा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपासून तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सुरू असतो। ही यात्रा आमच्या गावाची ओळख आहे। अनेक वर्षांपासून परंपरा आम्ही जपत आलो आहोत। बाहेरगावी गेलेले गावकरीही या यात्रेसाठी आवर्जून येतात। हीच आमच्या गावाची एकजूट आहे, असं सरपंच चंद्रकांत भीमराव करांडे यांनी सांगितलं। चंद्रकांत भीमराव करांडे या मंदिराचा मुख्य पुजारी आणि या दिक्सळ गावचे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व कालच मला या ठिकाणी डॉक्टरेट पदवी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। असे एकंदरीत या गावामध्ये या मंदिराचा मुख्य पुजारी म्हणून मी आज वर्षभर या ठिकाणी आज काम करतोय व आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। आज यात्रेचा मुख्य दिवस आहे। आम्ही बघितलं यात्रेमध्ये भरपूर असे खेळण्याचे साहित्य वगैरे सगळं आलेलं आहे आणि यात्रेचं स्वरूप एक वेगळं असते। मग अशी ओवीचा कार्यक्रम देखील होता। मग या काय नियोजन असतं यात्रेचं आणि दुसऱ्या गावापेक्षा वेगळे असं यात्रेचं काय नियोजन आहे, तर काय परंपरा जोपासायचं जातं याबद्दल थोडक्यात सांगा। तसं दिक्सळ हे गाव सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवर व सोलापूर जिल्ह्याचं लास्ट टोक म्हणून ओळखलं जातं। या गावामध्ये श्री लक्ष्मी मातेचं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे। याला 1800 वर्षाच्या अगोदरपासूनची परंपरा आहे। या मंदिराला एकही वीट किंवा लाकडा तुकडा वापरला नाही, तर संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये बांधलेलं आहे। तर या मंदिरामध्ये असणारी जी लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे, इथली लक्ष्मी माता ही नवसाला पावणारी माता अशी या येथील भाविकांची व्याख्या आहे। तर सोलापूर जिल्ह्यातील सांगली जिल्हा व विजापूर आसपासच्या गावातील बहुसंख्य लोक या ठिकाणी येतात। या यात्रे स्वरूपाचं असतं की पहिल्या दिवशी यात्रेमध्ये गोड नैवेद्य असतो, दुसऱ्या दिवशी तिखट नैवेद्य असतो व तिसऱ्या दिवशी या ठिकाणी गावामध्ये पूर्ण गावामध्ये पालखी फिरवली जाते आणि पहाटे 5ला निघालेली पालखी दुपारी 12 वाजता मंदिरामध्ये येते व आमच्या गावामध्ये आसपास जे मुली दिलेले असतील, जे सासरवासी असतील, ज्या माहेरवासी असतील, त्या सर्व आवर्जून त्या मंदिराला येतात व इथे या ठिकाणी ओटी खणणाऱ्यांना आई लक्ष्मीची ओटी भरतात व मागणं मागतात आणि नवसाला पावणारी लक्ष्मी आहे अशी या दिक्सळ गावच्या लक्ष्मीची व्याख्या आहे। इथील एक परंपरा अशी आहे की या गावामध्ये कोणताही पाहुणा असला, तो कुठल्याही परदेशामध्ये जर असला, तर यात्रेच्या दिवशी तो या गावामध्ये येतो व आई लक्ष्मीला आपलं साकडं घालून मनोभावे या ठिकाणी दर्शन घेतो। तो कसलंही काम असेल तर तो या ठिकाणी 3 दिवसाची रजा काढून गावामध्ये पाहुणा असेल तर पाहुण्याच्या उद्देशाने राहण्याच्या उद्देशाने या ठिकाणी येतात व मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरते। त्यातलाच मागाशी भाग आपण म्हणलं जसं ओव्यांचा कार्यक्रम इथे चालू होता, असे कार्यक्रम विविध जे लोकनाट्य आहेत वगैरे हे कोणते कार्यक्रम आपण इथे राबवता याबद्दल सांगा। तसं या गावामध्ये या मंदिरामध्ये वर्षातून 4 वेळा श्रीलक्ष्मीची या सबिना निघतो। तो सबिना म्हणजे पालखी गावातून मुख्य चौकातून 4 वेळा फिरते आणि
व आपल्या नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी सर्वात मोठा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला जातो. त्यामध्ये महिलांचा दांडिया असेल, लेझिम असेल किंवा लहान मुलांचा खेळ खेळले असतील, ही परंपरा. तसेच गजीडोल, त्या गावातील गजीडोल हा सगळ्यात मोठा प्रसिद्ध आणि प्रमुख खेळ आहे. येथील गजीडोल हा 4-5 जिल्ह्याच्या लोकांपेक्षाही वेगळा आहे, कारण हा नावाज लोकप्रिय हा खेळ आहे. हा खेळ या ठिकाणी आमच्या गावातील लहान मुलं सुद्धा चांगल्या आवडीने खेळतात. तसेच ओवी, या परिसरामध्ये जे असलेले ओवे ते मनोभाव या ठिकाणी मंदिराची सेवा घडावी या उद्देशाने या मंदिरात येतात आणि आपली कला सादर करून जातात. अशी या एकत्रित या ठिकाणी या गावची परंपरा आहे. महादेव मंदिर परिसरात पारंपरिक गजी नृत्य सादर होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण यात सहभागी होतात. भाविक मोठ्या संख्येने हे नृत्य पाहण्यास उपस्थित असतात. गुलालाच्या उधळीने संपूर्ण परिसर गुलाबी रंगात न्हावून निघतो. गजी नृत्यानंतर पालखी पुन्हा ढोलाच्या व गजी नृत्याच्या तालात लक्ष्मी मंदिरात नेली जाते. पालखी लक्ष्मी देवीच्या गाभाऱ्यात ठेवली जाते. यावेळी एक विशेष परंपरा पार पडते. लहान मुलांना पालखीवरून देऊन देवीचा आशीर्वाद घेतला जातो. यानंतर दुपारी जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या कुस्त्यांचा आनंद गावकरी मोठ्या उत्साहात लुटतात. अशा प्रकारे 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता उत्साहात करण्यात आली.